काही खेळाडू आहेत महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती असणार आहे, त्यांची थोडं प्रतिक्रिया जाणून घेऊ की या फायनलच्या सेमीफायनलच्या कुस्तीबद्दल त्यांना काय वाटतंय. चेहऱ्यावरचा आनंद सांगून जातोय की फुल तयारीत आलेले आहेत पहलवान विक्रम भोसले. काय सांगाल, थोड्याच वेळात कुस्ती आहे, तयारी आहे चांगली, वस्ताद पण आहेत, चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय. शुभेच्छा पहलवान, खूप चांगली कुस्ती आहे. पहलवान विक्रम भोसले, थोड्याच वेळात पहलवान सिकंदर शेख बरोबर कुस्ती असणार आहे. काल पण बाईट घेतलेली आहे, लोकांचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे. विक्रम भाऊ काय सांगाल, आज सिकंदर बरोबर कुस्ती आहे. काय कुस्ती आता करायचे, सिकंदर शेख संग कुस्ती आता पूर्णपणे तयारीत आलेले आहेत पहलवान. आणि खूप तुमच्याबद्दल पण जनतेची प्रतिक्रिया चांगली आहे की विक्रम भोसले हे चांगले खेळणारे पहलवान आहेत, त्यामुळे निकाल सांगू शकत नाही. तसे सिकंदर शेख पण तगड्या अनुभवाचे सिनियर पहलवान आहेत, तरी पण पहलवानांना त्याबद्दल जर सांगायचं गेलं तर नक्कीच संधी आहे पहलवानांना. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. वस्ताद पण आहेत, कुस्ती झाल्यानंतरच आपण वस्तादांची बाईट घेणार आहे. वस्ताद काय बोलणार का. सुदर्शन कोतकर अहिल्यानगर मधनं खेळत आहेत. आता क्वार्टर फायनल आहे का, कुठली फायनल. क्वार्टर फायनल कोणासोबत आली कुस्ती. रामा कांबळे सोबत कुस्ती आहे. तर काय सांगाल या अधिवेशनाबद्दल. आणि बऱ्यापैकी चांगल्या कुस्त्या झालेल्या, तुम्हाला संधी आहे. नाही, ह्यावेळेस अधिवेशन एकदम उत्तम पद्धतीने घेतलेलं आहे आणि सर्व पोरांची एकदम व्यवस्था चांगली केली आहे. आणि ह्यावेळेस बक्षीस पण खूप चांगले आहे, कुस्त्या पण सर्वांच्या चांगल्या आहेत. या कुस्तीनंतर पुढची कुस्ती कुठली असणार आहे, जर यात विजय झाला तुम्ही पुढे. याच्यात विजय झालो तर मग एक सिकंदर शेख सोबत नाही तर मग विक्रम भोसले सोबत, या दोघांपैकी जे वर यांच्या सोबत. नक्कीच. आणि संधी आहे. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी अभिजित दादा कटके यांचे हे पटशिष्य आहेत. नक्की अभिदादांसाठी काय सांगाल. अभिदादांनी तर आमच्या पण प्रॅक्टिस करून घेतली, ती आता प्रॅक्टिस केली, इथं दाखवायची वेळ आलेली, ते आपण आपला पूर्ण प्रयत्न करायचा. नक्कीच. धन्यवाद, शुभेच्छा पहलवान तुम्हाला. आमच्या भागातले पहलवान शुभम सिद्धनाळे आता कोणाबरोबर कुस्ती आहे, रविराज चव्हाण बरोबर. काय सांगाल. कुस्तीची तयारी जोरात पूर्ण झालेली आहे. अभिदान काय काय सांगितलं तुम्हाला, कुस्ती करायची कशी, काय मार्गदर्शन काय मार्गदर्शन त्यांनी दिलेले आहे मला चांगलं. येणार बघाय कुस्त्या, काय सांगता यायचं नाही तरी. शुभेच्छा, धन्यवाद. हे नाशिककर आहेत आणि हर्षद भाऊच्या सपोर्ट साठी आलेले आहेत. आपले नागरे साहेब यांचं मैदान असते, संभाजी महाराज जयंती निमित्त असते ना, 14 मे आम्ही असतोय. पण यावर्षी असणार, यावर्षी नाही, यावर्षी मी गाराकोलेला असणार आहे. मागच्या वर्षी तुमच्या इकडे होतो, कारण गाराकोलेचं मैदान तुमचं मैदान एकाच दिवशी असतंय. एक वर्ष तुमच्याकडे, एक वर्ष तिकडे, असं ठरलंय. हा, नक्की नक्की. हा, बोला. काय सांगाल, होईल महाराष्ट्र केसरी. जनतेतलं मला जयदीप पाटील, करमाळा आमदारांच्या गावचं. हो हो, नक्कीच नक्कीच. आणि इकडे पण आलेले आहेत मंडळी, थोडं पण प्रतिक्रिया जाणून घेऊया. धन्यवाद. पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांचे बंधू. बाईट घ्यायची होती आपल्याला. आपल्यासोबत मुळशी केसरी आणि महाराष्ट्र केसरीला मेडल असणारे सचिन मोहोळ पहलवान आहेत. पहलवान तुमचे चुलते आहेत का भाऊ आहेत. चुलते आहेत. तर काय सांगाल, महाराष्ट्र केसरी पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांना डबल महाराष्ट्र केसरी होण्याची एक संधी आहे, सुवर्ण संधी. सोन्याने तसा आम्हाला, आम्ही त्याला लहानपणापासून सोन्या म्हणतो. सोन्याने आम्हाला पहिला ह्याच्या आधी सोन्याचा दिवस मागच्या वर्षी दाखवलाय. यावर्षी तो पूर्णपणे तयारीत आहे आणि आम्ही त्याला घेऊन जायच्या निश्चयातच आहे. दुसरी गोष्ट, हे जे नियोजन केले रामकृष्णांना सातोपाठी, त्यांनी अतिशय सुंदर प्रकारे आतापर्यंत ना भूताना भविष्य असं त्यांनी नियोजन केलं. एवढे भव्य प्रमाणात मी जवळजवळ 15 वर्ष झालं कुस्ती करतोय, 5 वर्ष झालं पहिल्यांदा वस्तादी करतोय, तरी मी अजूनपर्यंत हे बघितलं नाही. एवढं सुंदर नियोजन केलंय, त्याबद्दल त्यांचे मानवयुक्त आभार कमी आहे. वस्ताद, तुम्ही महाराष्ट्र केसरीला किती वेळेस खेळा. मी 3 वेळा खेळले. कोणासोबत आल्यात कुस्त्या. माझी अतुल पाटील बरोबर झाली, बरेच जणांबरोबर झाला. नक्की नक्की. आणि पहलवान पृथ्वीराज मोहोळ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. खाली
ते आवाज येते का जय श्रीराम हे करताना? माझ्या मोबाईल योगा नाही म्हणा, मला वाटलं मोबाईलचाच आवाज येते ते. श्रीरामाची फोटो आहे, मूर्ती आहे या ठिकाणी. रामकृष्ण अण्णा सातव यांचा सन्मान करण्यासाठी आणलेला आहे. तसा तुम्हाला काय वाटलं बाबा अण्णांचा सन्मान करावा? कारण की अण्णांनी खूप सुंदर प्रकारे आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. भूतोन भविष्य झालेलं आहे. त्यामुळे आम्ही मुळशी केसरी प्रतिष्ठान व खालकर तालीम मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान करणार आहे. नक्की नक्की सुंदर अशी मूर्ती आहे या ठिकाणी श्रीरामांची. आणि शुभेच्छा. दादा भाऊ यावर्षी खेळलात का? नाही दिसली नाही कुस्ती. आजारी होतो जरा. बर, काय सांगाल आता फायनलच्या कुस्त्या, क्वार्टर फायनलच्या कुस्त्या आहेत, कोण होईल वाटतं महाराष्ट्र केसरी? चारही कुस्त्या चांगल्या आहेत. मॅट मातीवरून तुझं नशीब असेल ते होणार आहे शेवटी. हर्षद बाग आहे, शिवराज बाग आहेत, पृथ्वीराज मोहोळ आहेत, जयदीप पाटील आहेत. ते चौघ बी चांगले आहेत. पृथ्वीराज पाटील बी आहेत कोल्हापूरचे, ते पण चांगले आहेत. त्यांना बी अनुभव आहे स्पर्धेतला चांगला. मातीतून बी आहेत तिघ चौघ शिकवतात. चांगल्या आल्या कुस्त्या, चांगल्या हो, चांगल्या आहेत. तुफान पब्लिक आलेली आहे, बघू शकता तुम्ही. सुवर्ण पदक आणि बुलेट गाडीचा मानकरी ठरला कोल्हापूर शहराचा आदर्श पाटील. अभिनंदन करा, टाळ्या करा. अजून यायचे पब्लिक भरपूर येणार. स्प्लेंडर गाडीचा मानकरी पिंडे बीड ब्ल्यू कास्टॉम मॅट क्रमांक 1 वरती चला. मेडल बाउटला प्रारंभ होतोय 92 किलो. यानंतर दुसरी ब्रॉन्झ मेडल पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर रेड कास्टॉम, प्रकाश काळे मुंबई उपनगर ब्ल्यू कास्टॉम. आणि त्यानंतर फायनल श्रेयस गड कोल्हापूर शहर रेड कास्टॉम, ओंकार यलमार पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टॉम. मला तयार राहायचं आहे. नागेश गायकवाड रत्नागिरी या पट्टीबंधाला. महाराष्ट्र केसरी गादी वर्गाची आजच्या सत्रातली पहिली लढत सिद्धांत गवई अकोला लाल गचो विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा गचो. एक तुमची लावण्यासाठी संसद अप्पा बारणे यांच्या शुभ हस्ते आणि उद्योजक आदित्य जावडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केसरी गादी वर्गातील 65 किलोची फायनल झाल्यानंतर ही कुस्ती सुरू होईल. अण्णा महाराष्ट्र केसरीची कुस्ती लागल्यानंतर अजून एक कुस्ती होणं बाकी आहे. विश्वचरण सोलांतोर असायला पाहिजे. सोळाच्या नावाला भागवत निर्गुणे चॅम्पियन पैलवान शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा गटके, हार्दिक स्वागत. माजी सरपंच सूरज दादा चौधरी पाटलांचं आगमन सहर्ष स्वागत. या ठिकाणी सचिन दादा मोहोळ यांच्या हस्ते आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचा सन्मान होत आहे. स्टेशनचे कर्मचारी आदरणीय पैलवान नामदेवरावजी भोसले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हथुरे यांचं हार्दिक स्वागत. काळभोर मनोजी काळभोर, पैलवान समाधानजी शिंदे. शुभेच्छा. गोल्ड बसलेला आहे तुमचं. महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट बोलतील काय? कोल्हापूर शहराचा आदर्श पाटील. अभिनंदन करा, टाळ्या करा. अजून यायचे पब्लिक भरपूर येणार. स्प्लेंडर गाडीचा मानकरी पिंडे बीड ब्ल्यू कास्टॉम मॅट क्रमांक 1 वरती चला. मेडल बाउटला प्रारंभ होतोय 92 किलो. यानंतर दुसरी ब्रॉन्झ मेडल पृथ्वीराज वनवे अहिल्यानगर रेड कास्टॉम, प्रकाश काळे मुंबई उपनगर ब्ल्यू कास्टॉम. आणि त्यानंतर फायनल श्रेयस गड कोल्हापूर शहर रेड कास्टॉम, ओंकार यलमार पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टॉम. मला तयार राहायचं आहे. नागेश गायकवाड रत्नागिरी या पट्टीबंधाला. महाराष्ट्र केसरी गादी वर्गाची आजच्या सत्रातली पहिली लढत सिद्धांत गवई अकोला लाल गचो विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा गचो. एक तुमची लावण्यासाठी संसद
खासदार अप्पा बागणे यांच्या शुभ हस्ते आणि उद्योजक आदित्य जावडेकर साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र केसरी गादीवरातील 500 किलोची फायनल झाल्यानंतर ही कुस्ती सुरू होईल. अण्णा मराठा केसरीची कुस्ती लागल्यानंतर अजून एक कुस्ती होणं बाकी आहे. विश्वचरण सोलंकोर असायला पाहिजे. सोळाचा नावाचा भागवत गिरगुडे चॅम्पियन पैलवान शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा गटके हार्दिक स्वागत. माजी सरपंच सूरज दादा चौधरी पाटलांचं आगमन सहर्ष स्वागत. या ठिकाणी सचिन दादा मोहोळ यांच्या हस्ते आयोजक रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांचा सन्मान होत आहे. स्टेशनचे कर्मचारी आदरणीय पैलवान नामदेवरावजी भोसले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हथुरे यांचं हार्दिक स्वागत. काळभोर मनोजी काळभोर पैलवान समाधानजी शिंदे शुभेच्छा. गोल्ड बसलेला आहे तुमचं. महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट बोलतील काय? या ठिकाणी उपस्थित बालाजी गव्हाणे पहलवान, अशोक पवार पहलवान, गव्हाणे पहलवान आणि अभिनेते शिवधारी पहलवान आहेत. काय वाटतं तुमच्या मनातील महाराष्ट्र केसरी कोण होईल? नमस्कार. यंदाचा 68वा महाराष्ट्र केसरी मला असं वाटतंय मॅटवर माझा आवडता पहलवान आहे हर्षवर्धन समीर, पृथ्वीराज मोहोळ आणि पृथ्वीराज पाटील. हे तिघ जण मला आवडतात. त्यांच्यातलं कोणतरी होऊ शकतं मॅटवरून. आणि माती विभागातून सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड. पण मला यावेळेस सगळ्यात जास्त आवडतं रविराज चव्हाण. यांच्यामध्ये कोणतरी व्यक्ती येऊ शकतं असं वाटतं. तर आपल्याला देवालाच माहिती. कोल्हापूरचे सगळे पैलवान परत एकदा मागच्या वर्षीप्रमाणे कोल्हापूरला चॅम्पियनशिप घेतली यात शंकाच नाही. सर्वात जास्त मेडल हे कोल्हापूरचे मिळणार आहेत आणि त्यात मानगावचे. आणि महाराष्ट्र केसरी कोण होईल असं वाटतंय तुम्हाला? माझ्या आमदार महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड नाही तर हर्षवर्धन सदगीर किंवा पृथ्वीराज पाटील या तिघांपैकी एक महाराष्ट्र केसरी होईल. कोल्हापूरच्या पलवानाचे कोणकोणत्या पलवानाचे किती मेडल बसलेत आजपर्यंत? 8 ते 9 मेडल बसले आणि अजून उद्या दिवस आहे. बऱ्यापैकी मॅटवरची मागची चॅम्पियनशिप कोल्हापूरलाच येईल. आंतरराष्ट्रीय पहलवान सोनबा गोंगाणे यावर्षी खेळले नाहीत. नसता त्यांच्या माध्यमातून गोल्ड मिळालं असतं. तरी पण कोल्हापुरातील बरेचसे पहलवान गोल्ड मिळवलेले आहे. या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धेचे आयोजन खूप उत्तम प्रकारे झालेलं आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूरच्या मुलांनी खूप तगडी काम आणि धन्यवाद. कोण होईल महाराष्ट्र केसरी? आमचे कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी आणि पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पाटील यांचे खास मित्र आहेत. सोनबा गोंगाणे आंतरराष्ट्रीय पहलवान आहेत, चांगले पहलवान आहेत. प्रचंड असा जनसमुदाय आहे, प्रतिष्ठित पहलवान आणि नेते मंडळी आहेत या ठिकाणी उपस्थित. या ठिकाणी आबा आहेत. आबा काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि कोण होईल महाराष्ट्र केसरी? वाटण्याने लॉट्स बघितला असेल. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आहे, सिकंदर शेख आहे. मी बोलणार आता सिकंदर शेख होईल असं मला वाटतं. कोण होईल महाराष्ट्र केसरी? पृथ्वीराज मोहोळ. आमची पुणेकरांची अपेक्षा आहे की पुण्यात महाराष्ट्र केसरी भरलेले आहेत आणि ती महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांना मिळेल अशी आमच्या तुम्ही सर्वांच्या शुभेच्छा सदिच्छा पृथ्वीराज मोहोळ यांच्या पाठीशी आहेत. धन्यवाद. तो पण भावी रामकृष्ण स्पर्धा घेतली त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील सर्वांच्या वतीने रामकृष्ण अण्णांचं अभिनंदन करतो. गेल्या 15 दिवसापूर्वी चंद्रराव पाटील यांच्या उपस्थितीत
मुंबईला आझाद मैदानावरती महाराष्ट्राचे तमाम महाराष्ट्र केसरी आणि पहलवानाच्या वतीने धर्म आंदोलन केलं, सरकारचे साकडे घातलं. ती कुठल्या संघटनेला विरोध आहे म्हणून घातलं नाही. आम्ही सुद्धा त्या धर्म आंदोलनामध्ये होतो. कन्नड पथकाचं म्हणणं एकच आहे की सरकार महाराष्ट्र केसरी याचा दर्जा टिकून राहावा, संघटनेचा आम्हाला वाद नाही. परंतु महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी यामध्ये वेळेत लक्ष घालून क्रीडा मंत्र्यांनी एकच अधिकृत संस्था करावी, सर्व पैलवानांनी एकत्र यावं आणि एकच महाराष्ट्र केसरी व्हावी एवढी या निमित्ताने आम्ही विनंती करतो. महाराष्ट्र केसरी असं वाटतं आपल्या म्युन्सिपालिटी आमचे मार्गदर्शक पुणे केसरी पूर्ण मुळशी तालुका आणि पुणे जिल्हा इथे आलेला आहे. सर्वांना अपेक्षा आमच्या पृथ्वीराज मोहोळावरती महाराष्ट्र केसरी यावरती आम्ही महाराष्ट्र केसरी होऊन डबल महाराष्ट्र केसरीला शुभेच्छा. राम सातव यांनी घेतल्याबद्दल त्यांचं अभिनंदन.